नमस्कार CECVL मित्रांनो. तर आज आपण तुमच्यासाठी परत एकदा एक नवीन विषयावरती व्हिडिओ करून घेऊन आलो आहोत. तर आज आपल्याला बघायचं आहे की आपल्या CEC पोर्टलवरती सुरुवातीला एक सूचना आहे की जे आपलं नवीन डिजिटल सेवाचा आपला जो डॅशबोर्ड आहे त्याच्यावरती तुम्हाला हे नवीन प्रकारचं असं फ्रंट व्ह्यू तुम्हाला अपडेटेड दिसेल आणि इथं तुम्हाला सर्व्हिसेस जे काही तुम्ही देतात त्याचं डिटेल्स इथं दिसते. आणि इथं कोपऱ्यात बघा, तुम्ही कधी बघितलं असेल नाही माहित नाही, इथं कोपऱ्यामध्ये CEC साथी म्हणून एक चार्टबोर्ड आहे आपला. तर CEC साथी चार्टबोर्डला काय करायचंय, हे तुम्ही जसं एखादं की कंप्लेंट वगैरे झाली किंवा काही जर तुम्हाला प्रॉब्लेम आला तर तुम्ही तुमच्या डिस्ट्रिक्ट मॅनेजर यांना कॉन्टॅक्ट करता आणि ते पण तुमचं तिकीट जे काय असेल ते प्रॉब्लेम असेल ते वरती CEC ला पाठवतात. पण त्याच्याऐवजी किंवा त्या अगोदर तुम्हाला काय आता जर काही अडचण आली तर तुम्ही त्या गोष्टीचं तिकीट म्हणजे कंप्लेंट इथून तुम्ही हे करू शकता, याला चॅटबॉटला तुम्ही सांगू शकता. आता याला क्लिक केल्याच्या नंतर तुम्ही इथं हे बघा, स्टार्टला इथं हाय केलं, तुम्ही हाय केल्याच्या नंतर तुम्हाला इथं कोणत्या सेवा द्यायच्यात काय द्यायच्यात इथं येते आणि इथून पुढं तुम्हाला तुम्ही सिटीजन आहात का VLE आहात. तर VLE केल्याच्या नंतर तुम्हाला पुढं त्यांनी डिटेल्स जे काही प्रश्न असतील ते प्रश्न विचारून तुमचं तिकीट तुम्ही तिथून राईज करू शकता, म्हणजे तिकीट टाकू शकता आणि त्याचं प्रॉपर सोल्युशन पण तुम्हाला इथं भेटते. तर हे नवीन तुमच्यासाठी आता सगळ्यांसाठी चाललंय. बऱ्याच जणांना पाठीमागं पण मी सांगितलं होतं, पण आतापर्यंत परत आणखीन सांगतो की हे फक्त हे काय पुढे येत नाही लॉग इन झाल्याच्या नंतर, हे फक्त सुरुवातीच्या फ्रंट पेज वरती येते आणि हे कंटिन्युअसली इथं ब्लिंक करते याचं. तर अशा प्रकारे तुम्ही ह्या सर्व्हिसेस देऊ शकता. तर आता विषय होता की आज आपल्याला हे बघा, आजच जस्ट एक लॉन्च झाल्यासारखं हे झालेलं आहे, विषय आजच आलेला आहे हा युवा AI फॉर ऑल. म्हणजे हे काय आहे की नवीन एक 4.5 तासाचा तुम्हाला CECVL साठी एक कोर्स आलेला आहे आणि तो कोर्स पूर्णपणे आपल्या CECVL साठी मोफत आहे. तर याच्यामध्ये काय आहे की सर्व VLE साठी हे मोफत असणारच आहे. तर युवा AI फॉर ऑल म्हणजे काय, तर भारत सरकारच्या इंडिया AI उपअंतर्गत सुरू केलेला आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे AI विषयावरचा मूलभूत फाउंडेशन हा कोर्स असणार आहे तुम्हाला. तर त्या कोर्सची वैशिष्ट्ये काय आहेत की तो पूर्णपणे मोफत आहे. तो तुमच्या वेळेनुसार तुम्हाला तो शिकता येतो, जेव्हा पाहिजे तुम्हाला ते बघून तुम्ही तो शिकू शकता. त्याचा पूर्ण कालावधी जवळपास आहे 4.5 तासाचा आणि हा एकदम सोपा आणि आपल्या म्हणजे भारतातले जसे उदाहरण आहेत त्याप्रमाणे त्याची AI ची माहिती दिलेली आहे याच्यामध्ये. AI बद्दल मूलभूत जागरूकता आणि समज आपल्याला याच्यामध्ये वाढवण्यासाठी हा कोर्स आहे. याची मूळ उद्दिष्ट काय येतं की सध्या VLE ना AI ची बेसिक माहिती देणे, म्हणजे VLE ला तुम्हाला याची बेसिक माहिती असणं गरजेचं आहे, जेणेकरून तुम्हाला डिजिटल सेवा अधिक प्रभावीपणे आपल्या जे ग्राहक आहेत त्यांना ते देता येतील. त्याच्यानंतर नागरिकांना AI बाबत मार्गदर्शन तुम्ही करू शकताल आणि भविष्यातील डिजिटल संधींसाठी तुम्ही तयार राहताल. हे म्हणजे AI साठी. आता सगळं जगच AI चाललंय, त्याच्यामुळे तुम्हाला पण AI बद्दल माहिती असावी म्हणून CEC न युवा AI इंडिया AI च्या मार्फत हा एक कोर्स तुमच्यासाठी आणलेला आहे. तर याची नोंदणी कशी करायची, हे बघा इथं आउट रजिस्टर मध्ये तुम्ही बघत असाल की इथं पण स्टेप बाय स्टेप याच्यामध्ये दिलेले आहेत. तर त्याचाच एक छोटासा करायचा, इथं स्टेप बाय स्टेप दिलेले आहेत. तर त्या स्टेप बाय स्टेप आपण पण तुम्हाला करून दाखवणार आहोत. पण त्याच्या अगोदर हा आता आजच जवळपास आलेला आहे आणि सध्या आपल्याला रजिस्ट्रेशन कंप्लीट करायचंय. आणि सुरुवातीला आपण आपलं डिजिटल सेवा पोर्टल लॉग इन करूया. त्यानंतर तुम्हाला इथं जे सर्च आपलं बार आहे वरच्या कोपऱ्यामध्ये, तिथं काय करायचं तुम्हाला युवा युवा टाकल्याच्या नंतर हे बघा लास्टला 3 नंबरला काय ऑप्शन येते, युवा AI ट्रेनिंग, याच्यावरती क्लिक करायचंय. याच्यावरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला हे NASSCOM फ्युचर स्किल प्राईम हे असं एक युवा AI फॉर द ऑल, टेक द फायनल स्टेप टुवर्ड्स द AI पॉवर्ड करिअर, कम्प्लीट युअर कोर्स अँड लर्न युअर सर्टिफिकेट. तर हे अशा प्रकारे आहे. त्याच्यानंतर इथं तुम्हाला पुढं प्रोसेस कशी करायची काय करायची, तर इथं लॉग इन करायचं अगोदर तुम्हाला.
फिल द फॉर्म बिलो रजिस्टर नास्कॉम सीईसी स्किलिंग इनिशिएटिव्ह. आता इथे तुम्हाला सीईसी आय डी टाकायचा तुमचा. त्याच्यानंतर तुम्हाला इथं तुमचा मेल आय डी टाकायचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला इथं तुमचं नाव टाकायचं आहे. नाव टाकल्यानंतर तुम्ही इथं लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर तुमचं इथं अकाउंट नसल्यामुळं परत या पेजवरती आलंय आणि इथं कोपऱ्यामध्ये वरती साइन अप फ्री म्हणून आहे. अगोदर तुमचं सीईसी आय डी तुमचं लॉग इन करायचं, म्हणजे जेणेकरून तुमचं तिथं डिटेल्स अपलोड होईल तुमच्या सीईसी तुम्ही लॉग इन करून केलेलं आहे. त्याच्यानंतर इथं साइन अप फ्री हे करायचंय. साइन अप केल्यानंतर तुम्हाला इथं लर्नर पब्लिशर कोण आहे तुम्ही त्याच्यानुसार इथं तुमचं नाव टाकायचंय. त्याच्यानंतर इथं मेल आय डी टाकायचं आहे. त्याच्यानंतर इथं मेल आय डी पण तुम्हाला व्हॅलिडेट करायचं आहे आणि क्रिएट अकाउंट करायचे. अकाउंट क्रिएट झाल्यानंतर तुम्हाला सेव्ह करायचं असेल तर सेव्ह करू शकता किंवा सोडून देऊ शकता. त्याच्यानंतर इथे तुम्हाला पुढे फॉर्म मध्ये येईल, इथे तुमची जन्मतारीख टाकायची. तर तुमचं जेंडर, इथं पिन कोड तुमचा, त्यानंतर इथं बाकी डिटेल्स येईल. तिथं नंतर तुमचा इथं मोबाईल, त्याच्यानंतर तुम्हाला इथं डॅशबोर्डला येईल. डॅशबोर्डला इथं तुमचं टोटल दिसेल याच्यामध्ये. त्याच्यानंतर इथं ट्रान्झॅक्शन वगैरे काय, स्किल पासपोर्ट काय असेल ते. आता सध्या तरी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये इथपर्यंतच अपडेट दिलेलं आहे. इथं फ्री मधले कोर्सेस आहेत. इथं फ्री मध्ये कोर्सेस कोणते कोणते करायचे काय त्याचं अपडेट पुढं 1-2-3 दिवसामध्ये आल्यानंतर तुम्हाला त्याचं अपडेट देऊन टाकेल. सध्या तरी आपल्याला काय दिलेलं आहे यांनी की सध्या कंप्लीट रजिस्ट्रेशन फिल द शॉर्ट फॉर्म ऑन फ्युचर स्किल प्राईम. आलं लक्षात?